जालना जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातील प्राथमिक शाळा साधीच होती. मातीचा वास, मुलांचा गोंधळ आणि दुपारच्या उन्हात विरघळून जाणारी शांतता. त्या शाळेत दोन माणसांच्या नकळत सुरू झालेल्या कथेला कुणाचंही नाव नव्हतं, फक्त भावना होत्या. शिक्षिका माधवी, नम्र, शांत आणि मुलांची लाडकी, आणि शाळेतील शिपाई विनायक, साधा, मनापासून काम करणारा आणि माधवीबद्दल नकळत वाढलेलं आकर्षण नात साठवून ठेवणारा. सुरुवातीला दोघांच्या नात्यात काहीच नव्हतं. वही देणं घेणं, कामातली छोटी मदत, सुट्टीत 2 साधी वाक्य आणि वर्गातील एखादी गंमत ऐकून एकत्र हसणं, या छोट्या क्षणांनी त्यांच्या मनात गुपचूप एक जवळीक तयार झाली. गावात मात्र बोलणं वाढायला वेळ लागत नाही. दोघांबद्दल अफवा पसरल्या, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्यांना एकमेकांमध्ये स्वच्छपणा आणि विश्वास दिसत होता. पण नाती जितकी नाजूक तितकीच असुरक्षितही. काही महिन्यांनी शाळेत एक नवीन शिक्षक आला. तरुण, उत्साही आणि विद्यार्थ्यांमध्ये लगेच लोकप्रिय झाला. शाळेचं नियोजन, फाईल्स, बैठकं यामुळे माधवीला त्याच्यासोबत बरीच कामं करावी लागत होती. हेच विनायकला खटकू लागलं. त्याला वाटलं, मी कोण? फक्त एक शिपाई. तिच्या जगात आता दुसराच कुणीतरी जास्त चांगला आहे. त्याने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मनातील शंका स्थिरावून बसली आणि त्या शंकेतून राग, असुरक्षितता आणि चुकीच्या कल्पना जन्माला आल्या. काही दिवसांनी गावात अफवा उठल्या की माधवी त्या नवीन शिक्षकासोबत जास्त वेळ घालवते. त्या बोलण्याने विनायकच्या मनातील आग अजूनच भडकली. त्याचा स्वभाव बदलत गेला. बोलणं कमी, नजरेत कठोरपणा आणि माधवीच्या प्रत्येक कृतीत गैरसमज. माधवीने अनेकदा विचारलं, काय झालंय विनायक, तू असं का वागतोयस? पण त्याला तिच्या शब्दांवर विश्वास ठेवणं कठीण झालं होतं. एक दिवस शाळा सुटल्यानंतर त्याने मनात ठरवलं, आज सगळं तिच्याकडून सरळ विचारायचं. साफसफाईसाठी उघडलेली मागची अडगळीची खोली शांत उभी होती. विनायक आत गेला. थोड्याच वेळात माधवीही काही फाईल्स ठेवायला आली आणि दोघं समोरासमोर आले. खोलीत एक गड शांतता होती. विनायकने सुरुवातीला शांतपणे विचारायचा प्रयत्न केला, पण आवाजात दडलेला राग सतत वर येत होता. माधवी, तू मला फसवलंस का? माधवी स्तब्ध झाली. तिने खूप शांतपणे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण विनायकच्या मनातील शंका तिचे शब्द ऐकायलाच तयार नव्हत्या. तिचा प्रत्येक स्पष्टीकरण त्याला आणखी चुकीचं वाटू लागलं. क्षणाक्षणाला त्याचा राग भडकत गेला आणि रागाच्या भरात त्याचा ताबा सुटला. त्याने अचानक तिचा हात घट्ट पकडला. माधी घाबरून म्हणाली, विनायक, असं करू नकोस, मला सोड. पण तो ऐकेल अशा स्थितीत नव्हता. एका झटक्यात त्याने तिला ढकललं. माधवी मागे जात लोखंडी कपाटाच्या कोपऱ्याला आपटली. क्षणभर सगळं थांबून गेलं. माधवी वेदनेने तडफडत होती. डोळ्यात अविश्वास, भीती आणि दुःख. विनायकच्या चेहऱ्यावर अपराधाची काळी छाया उमटली. त्याला कळलं, प्रेमातून सुरू झालेला नाजूक प्रवास त्याने स्वतःच्या हातांनी नष्ट केला होता. विश्वजिशन्स गेला, नातं मोडलं आणि राहिले फक्त अंधार आणि स्फंक्शन.